आज त्यांनी सगळे कागदपत्र दाखवल्यामुळे आणि हमखासपणे सगळं सांगितल्यामुळे आम्ही देखील आमच्याकडे जे पुरावे आणलेले आहेत ते सांगतो. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे चित्र आहे सोशल मीडियावर आलेलं. ह्या खोके सरकारची एक क्रिएटिव्ह आहे. त्याच्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प, त्याच्यात एक सिनारॉम्स पल्प अँड पेपर प्रकल्प रायगड गुंतवणूक 20,000 कोटी असं त्यांनी सांगितलंय की हे त्यांनी आणलेलं आहे. दिसतंय सगळ्यांना? आता हा ट्वीट MIDCचा आहे 23/5/2022. 23/5/2022 मध्ये डॅव्होसमध्ये असताना नितीन राऊत साहेब, देसाई साहेब आणि मी तिथे असताना ह्या प्रकल्पाचा MOU साईन झालेला. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळी आलेला. तो प्रकल्प त्यांच्या क्रिएटिव्हवर गेलेला आहे. ठीक आहे, मी हेच सांगतोय की अनेकदा असं होत असतं की मागच्या सरकारची कामं हे सरकार करत असतं. जसं आम्ही जे MTHLचं काम सुरू केलेलं किंवा इतर काही पोस्टल रोडचं असेल, कदाचित हे क्रेडिट घेऊ शकतील. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही काही केलंच नाही आणि तुम्हीच सगळं करत असताना तुमच्या क्रिएटिव्हवर आलेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळी झालेलं हे MOU प्रकरण आलेलं आहे. हे ठीक आहे, ही एक गोष्ट मला आपल्या सर्वांना दाखवायची होती कारण या सगळ्या कामांमध्ये हे त्यांनी क्रेडिट घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आज कधीही एवढं खोटं बोलणं मी ऐकलं नव्हतं या राज्यात जेवढं आज मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल. मी हे नाही म्हणत की उपमुख्यमंत्री महोदयांना खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती. पण नक्की एक गोष्ट आहे की त्यांना जे ब्रीफिंग मिळालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडून असेल, त्यांच्या टीमकडून असेल, हे चुकीचं मिळालेलं. त्यांनी जो एक ती बातमी दाखवली देसाई साहेबांची, माझ्याकडे इथे असेल ती बातमी. फॉक्सकॉन वॉन्ट सेट अप प्रपोज युनिट इन महाराष्ट्र सेज शिवसेना मिनिस्टर. ही आहे साधारणपणे जानेवारी 2020ची बातमी. आता ही बातमी आहे वेदांताची. ह्याच्यात बातमीमध्ये जर त्यांनी पूर्ण बातमी वाचली असती तर त्यांना कळलं असतं की ह्याच्यात देसाईज कॉमेंट्स फायनली सेट द रेकॉर्ड स्ट्रेट ऑन फॉक्सकॉन्स proposed $5 billion investment in the state to set up a plant to make mobile phones and components to help create 50,000 jobs by 2020. हे वेदांताचं जे होतं, हे वेदांताचं नाही, फॉक्सकॉनचं जे होतं हे मला वाटतं 2016 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेला MOU होता. त्याच्यानंतर फॉक्सकॉन त्यांनी तामिळनाडूमध्ये जागा बघितली आणि मग मला वाटतं USA ला गेले आणि तिथे प्रोडक्शन सुरू झालं. महाराष्ट्रात 5 वर्ष आल्या नसल्यामुळे MOUची जी जागा त्यांनी निश्चित केलेली MIDC कडून ती लॅप झाली आणि त्याचं उत्तर हे देसाई साहेबांनी मला वाटतं तिथे हाऊसमध्ये वगैरे दिलं असेल. पण हे सगळंच आता बघा 2 फॅक्टरीज इन TN फॉर नाऊ हे त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला प्रस्ताव तर त्यावेळी तामिळनाडूमध्ये केला आणि नंतर दुसरा प्रस्ताव US मध्ये केला. हा तो फॉक्सकॉनचा आहे. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये जरी फॉक्सकॉन कंपनी ही एक असली तरी त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता, या मोबाईल फोनसाठी नव्हता. तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. 2 वेगळे प्रस्ताव आहेत. ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते. 2020 मध्ये जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅप्स झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015 मध्ये MOU सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही, ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. तिसरी गोष्ट ही येते की आता ह्याच्यात सांगितलं गेलं, आता हे कालपासून मी बघतोय, हे एक टेबल आहे. हे सगळीकडे टेबल थोडं काही काही ठिकाणी मला वाटतं पुण्यात असेल, डोंबिवलीमध्ये वगैरे असेल, काही काही लोकांनी होर्डिंग बॅनर केलेले आहेत त्या टेबलमध्ये. 3 गोष्टी या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वेदांता फॉक्सकॉन 1,49,000 कोटी, रोजगार निर्मिती 1.5 लाख, प्रकल्प राज्यबाहेर गेल्याचं तारीख आणि वर्ष सप्टेंबर 2020 गुजरातमध्ये होणार असे निश्चित झाले. कंपनीने तशी घोषणाही केली. आणि मग महाराष्ट्र सरकारची भूमिका, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे विरोध व प्रकल्प न होण्याची घोषणा. म्हणजे तुम्ही विचार करा किती महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा प्रयत्न होत आहे. हे जे सगळीकडे बोगस जे टेबल लागलेलं आहे त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण मी आणलेलं आहे. पहिलं गोष्ट जसं मी सांगितली तो फॉक्सकॉन आणि हा वेदांत फॉक्सकॉन हे दोन्ही वेगळे प्रकल्प आहेत. दुसरं म्हणजे आता तुम्हाला पूर्ण टाईमलाईनच सांगतो कारण ही टाईमलाईन मी सगळ्यांसाठी आणली आहे. कदाचित मी तुम्हाला प्रिंटआउट काढून पण देईन. टाईमलाईन अशी आहे वेदांता फॉक्सकॉनची. 15 डिसेंबर 2021 केंद्र सरकारने 76,000 कोटीचा सबसिडी आउटले त्यांनी जाहीर केला, जिथे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 76,000 कोटीची सबसिडी त्यांनी जाहीर केली. 5 जानेवारी 2022
एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांतानी महाराष्ट्र सरकारला दिले, तसंच गुजरातला दिले, कर्नाटकाला दिले, तेलंगणा दिले ॲज पर वेदांताज मार्केट स्टडी. 11 जानेवारी 2022 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना रिस्पॉन्स दिला, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलं. आणि मला वाटतं साधारणपणे 16 जानेवारीला वेदांतानी परत एकदा लिहिलं थोडी क्लॅरिफिकेशन्स मागत. 20 जानेवारीच्या आसपास मला वाटतं देसाई साहेब आपली माझी त्यांची सगळ्यांची ऑनलाईन झूमची बैठक झाली. त्याच्याच आधी 19 जानेवारी 2022ला देसाई साहेबांनी स्वतःहून पत्र लिहिलं वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन होते अनिल अग्रवाल साहेबांना की आम्ही जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर स्वागत करू आणि जो काही सपोर्ट आहे तो देऊ. 28 जानेवारी 2022 काही परत क्वेरी त्यांच्याकडून आल्या जे आपण क्लॅरिफिकेशन दिलेलं त्याच्यावर, आणि आपण पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी 2022ला सगळे जे काही क्लॅरिफिकेशन होते ते त्यांना सबमिट केले होते. 19 फेब्रुवारीला वेदांताच्या टीमनी कन्फर्म केलं की आम्ही 24 फेब्रुवारीला साईट व्हिजिट करू. 24 फेब्रुवारी 2022ला डिटेल्ड साईट व्हिजिट झाली. तळेगावला गेले, टीम जाऊन बघून आली, त्यांच्यासोबत त्यांचे BCG जे पार्टनर होते त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या टेक्निकल टीम्स होत्या, त्यांनी सगळा रिपोर्ट बनवला आणि 5 मार्च 2022 पासून डिटेल्ड साईट व्हिजिटचं पूर्ण जे काही डेटा होता तो सरकारबरोबर आणि वेदांता फॉक्सकॉन बरोबर शेअर केला गेला. 3 मे पुन्हा एकदा साईट व्हिजिट झाली वेदांताचे टेक्निकल पार्टनर फॉक्सकॉनने. 5 मेला वेदांतानी दुसरं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फ्लोट केलं. तिथे देखील आपण महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे काही ॲप्लिकेशन द्यायचं होतं ते दिलं. 6 मेला मी देसाई साहेब आम्ही दोघंही डॅवॉसमध्ये असताना त्यांची भेट घेतली तिथे आणि त्यांना देखील सांगितलं, नाही सॉरी डॅवॉसला नाही, 6 मे 2022ला आम्ही महाराष्ट्रात भेट घेतली. त्याच्यात मी होतो, देसाई साहेब होते, चीफ सेक्रेटरी होते, मला वाटतं सह्याद्रीला ती भेट झाली, त्याच्यावर आपण ट्विट पण केलेलं. 14 मेला 2022ला वेदांतानी इन्व्हेस्टमेंट ॲप्लिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पाठवलं डिटेल्ड वर्किंग करून त्यांच्या संपूर्ण प्रोजेक्टसाठी की केंद्र सरकारचा काय हिस्सा राहील, राज्य सरकारचा काय हिस्सा राहील, त्यांचा काय हिस्सा राहील, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला म्हणजे MIDCला. 24 मे 2022ला देसाई साहेब आणि मी आणि मला वाटतं नितीन राऊत साहेब पण होते आपल्या बैठकीत, आम्ही डॅवॉसला इंडियाचं जे आपल्या देशाचं जे पूर्ण सिम्पोजियम होतं, जे एक हाऊस होतं इंडिया पॅव्हिलियन, तिथे वेदांताचे जे अनिल अग्रवाल साहेब आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना देखील सांगितलं की जो काही सपोर्ट तुम्हाला महाराष्ट्रात यायला लागेल तो संपूर्णपणे आम्ही द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला ही इंडस्ट्री आणायची आहे. ह्याच्यातून जसं आता हे इलेक्ट्रॉनिक हब जे आलेलं आहे हे 2000 कोटीचं आहे. हे काही वेदांत एवढे इलेक्ट्रॉनिक सिटी करणार नव्हते, हे छोटं हब आहे जे वेदांताबरोबर येणार होतं. त्याच्यासोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होते. ते आणि वेदांता फॉक्सकॉन आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे, जे काही करायला पाहिजे ते आम्ही करू, केंद्र सरकारला पण आम्ही सांगू असं सांगितलं. 13 जून 2022 टेंटेटिव्ह इन्सेंटिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलं पेंडिंग ऑफ HPC आणि कॅबिनेट अप्रुव्हल, कारण HPC हे चीफ सेक्रेटरीना जशी वेळ असते आणि ठरतं तसं ते घेतात.